नीता, तू का वागलीस आईशी असं? अथर्व, मी काहीही केलं नाही. अथर्व, खरं सांगते मी. नीता, मग आई खोटं बोलते का? जा माफी माग तिची. अथर्व, मी मुळीच माफी मागणार नाही. नीता 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 निघून गेली. आज लग्न झालं नाही तर हे हाल आहेत. पुढे कसं होणार काय माहीत. बाबाही ऐकत नाहीत माझं काही. स्वतःशीच बोलत धाडकन दार उघडून नीता आत आली. काय ग, काय झालं? भेटले का अथर्व? काय झालं बोलणं, नीट सांग. आई, काही नाही ग आई. वैताग आलाय सगळ्या गोष्टींचा. अजिबात चांगले लोक नाहीत ते. काहीही मनासारखे होत नाही. माझ्या बाबतीत असं का ग आई? नीता रडायला लागली. आईला वाईट वाटत होतं. एवढ्या सुंदर छान मुलीला अजिबात शांतता नाही की सुख नाही. काही अशी लोक आलेत तिच्या आयुष्यात समजत नाही. आपण आहोत तोवर ठीक आहे, पुढे काय होणार कोणास ठाऊक. नीता आधीपासून अशी नव्हती. अगदी उत्साहाने भरलेला झरा होती ती. लग्न ठरल्यापासून बिघडलंय सगळं. अगदी 6 महिन्यापूर्वी. आज कॉलेजला जायचं नाही का? किती वेळ झोपणार? नीता, उठ आता. आई, हो ग आई. पहिला लेक्चर ऑफ आहे, सर येणार नाहीत. नीता, हो का मग? जरा घरात मदत करत जा. तुझ्या एवढी होते मी तेव्हा सगळा स्वयंपाक करायचे. आई आई प्लीज नको ना सुरू करू तेच. खूप वेळा ऐकलंय, माहीत आहे तू किती हुशार होती. बाबा बघा ना तुम्ही. नीता करेन ग ती. तिची वेळ आली की नीता आहे हुशार. तू काळजी करू नकोस. बाबांनी बाजू घेतली. नीता होतीच आई बाबांची लाडकी, एकुलती एक मुलगी. अतिशय सुंदर, हुशार, शाळेत पण खूप ॲक्टिव्ह होती ती. कॉलेजमध्येही सगळ्या कार्यक्रमात. पुढे काहीही असलं की सगळं विचारायचे नीता कुठे आहे. इम्प्रेस व्हायचे सगळे तिच्यावर. समीर त्यातला एक पूर्ण इम्प्रेस झाला होता. तो नीतावर उंचपुरा, हँडसम. समीर सहजच लक्ष वेधून घ्यायचा. खूप हुशार, स्वाभिमानी, साधारण घरचा मुलगा. नीताच्याच कॉलेजमध्ये शिकायचा. ती आर्ट्सला होती तर समीर सायन्सला होता, त्याच बॅचला. तिचा मोठा ग्रुप होता कॉलेजला. त्याचे काही मित्र होते नीताच्या ग्रुपमध्ये. समीर यायचा त्यांच्या ग्रुपमध्ये मित्रांना भेटायला. जास्त बोलायचं नाही. तो कोणाशी प्रॅक्टिस बघायचा. खरं तर तो नीतासाठी यायचा. तिथे ती नसली की मात्र तो निघून जायचा. बऱ्याच मुलांना ही गोष्ट समजली होती. सगळे त्याला चिडवायला लागले होते. ही गोष्ट जेव्हा नीताला समजली तेव्हा तिने समीरला धडा शिकवायचा ठरवला. एक दिवस तो त्यांच्या तालमीच्या हॉलमध्ये आला तेव्हा नीता समोर नव्हती, पाठांतर करत होती. ती मागच्या रूममध्ये गुपचूप मागच्या दाराने येऊन त्याच्या मागे उभी राहिली. हाय समीर, कोणाला शोधतो आहेस का? नीता. समीर एकदम दचकला. त्याला अपेक्षा नव्हती नीता अशी अचानक येईल असं. का येतो तू रोज इथे? नीता, तुला माहिती आहे ना नीता. मग का विचारतेस? समीर, शट अप. नीता, तुझ्या कामाशी काम ठेव. उगीच मागे मागे करू नको. नीता चिडली होती. मी बघेन मला काय करायचं ते. समीर मुश्किलपणे बोलला. नीता भांडत होती त्याच्याशी, पण त्याला मज्जा वाटत होती. समीरने आपला हेका सोडला नाही. त्याला नीता मनापासून आवडली होती. पुढे मागे करत होता तो. 6माही परीक्षा झाली आणि 3ऱ्या वर्षाच्या विद्यार्थीची पिकनिक ठरली. सगळे खूप एक्सायटेड होते. काय करायचं, कोणते ठिकाण बघायचे वगैरे बोलणं सुरू होतं. पिकनिकचा दिवस उगवला. सगळे महाबळेश्वरला पोचले. हिरवगार निसर्ग, सौंदर्य, उंच उंच डोंगर, अथांग तलाव, खूप छान वातावरण होतं. महाबळेश्वरची मज्जा काही और होती. सगळे आनंदी होते. दुसऱ्या दिवशी परिसर फिरायचं ठरलं. सगळे निघालेही. शेफ व्हॅली सगळे पॉईंट्स बघायचे होते. बोटिंगही केली त्यांनी. समोर समीर नीतासोबत वेळ घालवत होते. तो तिची खूप काळजी घेत होता. नीता कम्फर्टेबल होती त्याच्यासोबत. आपण फ्रेंडशिप करूया का? म्हणजे तुला ही माझा स्वभाव समजेल. एकमेकांशी मोकळं बोलता येईल आपल्याला. समीर, ओके. नीता. तो दिवस मजेत गेला. संध्याकाळी फायर कॅम्पमध्ये गाण्याच्या भेंड्या रंगल्या. मुलावर मुली
नीता समीर एकमेकांना छान साथ देत होते. दोघे एकमेकांकडे बघून गाणे गात होते. दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये मस्त शॉपिंग केली. पाय निघत नव्हता तिथून. मस्त झाली होती ट्रिप. डोळ्यासमोरून प्रत्येक क्षण जसं तसा तरळत होता. दोघांनीही एकमेकांच्या सानिध्यात ट्रिप एन्जॉय केली होती. रेग्युलर कॉलेज सुरू झाले. समीर आता नीताच्या ग्रुपमध्ये आला. मस्त मैत्री झाली होती त्यांची. त्यात कॉलेज गॅदरिंग जवळ आलं होतं. प्रॅक्टिसचा वेळ वाढला. नीता समीरची जवळीक वाढत चालली होती. दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडायला लागले होते. आता हळूहळू नीतासुद्धा समीरच्या प्रेमात पडायला लागली होती. पण ती त्याला तसं दाखवत नव्हती. आता तिला केव्हा एकदा कॉलेजला जाऊन केव्हा समीरला बघू असे व्हायला लागले होते. आता तर तिला समीर सगळीकडे दिसू लागला होता. समीरला तिच्यातील हा बदल समजत होता आणि एक दिवस त्याने तिला प्रपोज करायचे ठरवले. आपल्या प्रेमाची कबुली द्यायचे ठरवले. कॉलेज क्लासेस होईपर्यंत बरेचदा रात्र व्हायची. समीर तिला घरापर्यंत पोहोचून यायचा. अशाच एका संध्याकाळी शेवटी त्याने तिला आपल्या मनातले सांगितलेच. नीता, पहिल्यांदा बघितले तुला आणि त्या क्षणी तुझ्या प्रेमात पडलो. खूप आवडते तू मला. मला माझं अख्खं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे. आवडेल तुला माझ्यासोबत तुझं आयुष्य घालवायला? होशील माझी लाईफ पार्टनर? समीर नीताला हे अपेक्षित होतं तरी मुद्दाम ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. हे बघ नीता, मला माहिती आहे जरा घाई होते आहे, पण माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझे कॅम्पस सिलेक्शन झाले आहे. कॉलेजनंतर लगेच नोकरीसुद्धा सुरू होती. मग रीतसर मागणी घालेल. समीर नीताने लाजतच समीरला होकार दिला. आता ती समीरसोबत भावी आयुष्याचे स्वप्न बघत होती. एक दिवस समीर नीताला सोडायला घरी आला. कोपऱ्यावर उभा राहून दोघे बोलत होते. ऑफिसमधून घरी येताना नीताच्या वडिलांना नीता आणि समीरला सोबत बघितले. रस्त्यावर तमाशा नको, घरी गेल्यावर बोलू विचार करत ते घरी आले. समीरला बाय करत नीता घरी निघून आली. कोण आहे तो मुलगा? बाबा. नीताने खरं खरं सांगितले. कॉलेजला अभ्यासाला जातात की मज्जा करायला हेच शिकवलं का मी? बाबा खूप चिडले होते. आईला आणि नीताला ते खूप बोलत होते. बाबा, समीर खरंच खूप चांगला मुलगा आहे, हुशार आहे, सुस्वभावी आहे. नीता बाबांना खूप समजवायचा प्रयत्न करत होती. हे अजिबात चालणार नाही मला. हे चुकीचं आहे. तुला माहिती आहे आपल्या घरात हे चालत नाही. माझ्या मित्राला मी वचन दिलंय तुझं लग्न अथर्वशी होणार. यापुढे या घरात हा विषय मला नको आहे. बाबा, पण बाबा समीर खूप चांगला मुलगा आहे. तुम्ही एकदा त्याला भेटा. तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही म्हणाल तसं करू. नीता बाबा ऐकायला तयार नव्हते. जुने विचार, जुने संस्कार यातून ते बाहेर पडत नव्हते. आईने खूप समजावले पण उलट ते आईवर चिडले. तिचाही नाईलाज झाला. आता नीताला ते स्वतः सोडवायला जात कॉलेजला घेऊन येत समीरचा नाईलाज झाला होता. कसं तरी मैत्रिणीकडून निरोप देवाणघेवाण होत होते. अगदी 15 दिवस होते त्यांच्या हातात. नंतर परीक्षा झाली की नीताला घराबाहेर निघायला चान्स नव्हता. बाबा प्लीज असं करू नका. मी समीरशिवाय राहू शकत नाही. नीता कळकळून बाबांना विनंती करत होती पण बाबा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यात एक दिवस नीताला बघायला अथर्व आणि त्याचे आई, बाबा, बहीण, जिजाजी सगळे आले होते. नीताला तर राहायला सांगितलं. ती नाराज होती. आईचं काही चालत नव्हतं बाबांपुढे. पाहुण्यांचा होकार आला. त्यानंतर नीताची खूप चिडचिड वाढली होती. तिने हरेक प्रकारे वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. बाबा एकदाच भेटा समीरला. बाबा मला हे लग्न करायचे नाही. मी समीरशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही. तुला माझं ऐकायचं नाही का? तू आमचा विश्वासघात केला आहे. कॉलेजच्या नावाखाली तू समीरसोबत फिरत होती. हे तू बरोबर वागली का? तुला माहिती होतं ना अथर्वासोबत तुझं लग्न ठरलंय ते. जर तू माझं ऐकलं नाही तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल. बाबा नीताचा नाईलाज झाला. तिने लग्नाला होकार दिला. लग्नाची बैठक ठरली. बैठकीत बरीच मंडळी आली होती. मानपान
हुंडा सगळं हवा होता. त्यांना जेवणं झाली, बराच सामान, दागिने मागितले त्यांनी. सुरुवातीला बाबांनी विरोध केला, पण ते ऐकायला तयार नव्हते. शेवटी द्यायचे कबूल केलं. नीता विरोध करत होती, पण ते ऐकत नव्हते. तिच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. तिला बघून आईचे सुद्धा मन खूप भरून आले, पण बाबांपुढे तिचा सुद्धा नाईलाज होता. दुसऱ्या दिवशी मुलाच्या आईचा फोन आला की आमचा मानपान नीट राखला गेला नाही, दिलेल्या साड्या आवडल्या नाहीत, त्या परत करा आणि नवीन चांगल्या साड्या पाठवून द्या. आई, मला तर ते लोक चांगले वाटत नाही, फारच लोभी आहेत. तू बाबांना समजाव, नीता जीव तोडून सांगत होती. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. पहिल्यापासून हे का सोडला नाही त्यांनी? हट्टी माणूस आहे. आई अगतिक झाली होती. इकडे समीर पूर्ण तुटून गेला होता. मित्रांसोबत तो ठरवत होता काय करता येईल. नीतालाही हे सहन होत नव्हते. काहीही करून हे लग्न थांबवा. नीता आणि मी नाही जगू शकत एकमेकांशिवाय. समीर देवाचा दावा करत होता. एक आशा होती, काहीतरी चमत्कार होईल. सकाळी विहीनबाईचा फोन आला. आज जायचे खरेदीला. तर डायरेक्ट दुकानात या. ठरल्याप्रमाणे आई बाबा नीता गेले. चांगल्या साड्या दाखवा नवरीसाठी. नीताला अजिबात रस नव्हता. होणारा नवरा बाजूला उभा होता. नीताकडे डुंकूनही बघितलं नव्हतं त्याने. ज्या साड्या नीताची आई पसंत करायची त्या लगेच ते लोक कॅन्सल करत होते. नीट खरेदी झालीही नाही. अथर्व रागात होता जरा. नीता, जरा 1 मिनिट मला बोलायचं तुझ्याशी. बाजूला ये. अथर्व. तशी नीता साईडला गेली. नीता, तुझ्या आईबाबांना समजत नाही का कसं वागायचं ते? अथर्व. अरे काय झालं? नीता, आमचं एक स्टेटस आहे. समजत नाही का तुम्हाला? किती हलक्या प्रतीचे कपडे पसंत करता तुम्ही? अथर्व डाफरला. नीताने काहीच उत्तर दिलं नाही. ती बाबांकडे बघत होती. दागिने घेताना ही सासूबाई मध्ये मध्ये करत होत्या. थोड्यावरून तीही खरेदी राहून गेली. या दरम्यान अथर्व एकदाही नीताला भेटायला आला नव्हता, की त्याने साधा बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता. तिच्याशी फक्त देणं घेणं, भारी वस्तू याच आकर्षण होतं त्याला. बाबा हे सगळं बघत होते. नीताच्या आईच्या डोळ्यात पाणी मावत नव्हतं. सगळे दुःखी होते. आई, काय होतंय? नीता पहाटे आईच्या छातीत दुखू लागले होते. बाबा, आई तळमळते आहे. नीता ओरडली. धावपळ करत हॉस्पिटलला पोहोचले. अति स्ट्रेसमुळे झालंय, डॉक्टर बोलले. नीता पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये आईची काळजी घेत होती. इकडे तर बाबांच्या फोनवर सासरच्या मंडळीचा फोन आला की गाडी बघायला आलो आहोत आम्ही शोरूममध्ये, इकडे या पेमेंट करायला. बाबांनी सांगितलं. नंतर बघू. नीताची आई आजारी आहे. साधी चौकशीही केली नाही त्यांनी. उलट गाडीचं पेमेंट करायला आले नाहीत म्हणून अथर्वने नीताला बोल लावले. बाबा बघत होते सगळं. हे आत्ताच असे वागतात तर लग्न झाल्यावर काय होईल मुलीचं? आईला घरी सोडलं. नीता स्वयंपाक करत होती. तू कसली काळजी करू नकोस जानकी, आता सगळं ठीक होणार आहे. तो नीट हो आधी. नीता बेटा इकडे ये. बाबा आई जवळ बसत बोलत होते. काय बाबा? नीता बस अशी माझ्याजवळ. मला माहिती आहे तुला राग आलाय माझा. बाबा नाही बाबा, बोला ना. नीता समीरला बोलावून घे भेटायला. मला बघायचंय माझ्या मुलीची पसंत कशी आहे. बाबा खरं बोलताय का बाबा? नीताने आनंदाने बाबांना मिठी मारली. बेटा मला माफ कर, माझी निवड चुकली होती. मी नकळत तुला दुःखाच्या खाईत लोटत होतो. जुने विचार मागे सारले. आता तू जे बोलशील तुझ्या मताप्रमाणे, तुझ्या आवडीने करू सगळं. बाबा. आईही उठून बसली. खुश दिसत होती ती. नीताने लगेच समीरला फोन करून आनंदाची बातमी दिली. बाबांना अजून काय हवं होतं? ठरल्याप्रमाणे समीर, त्याचे आई बाबा संध्याकाळी घरी आले. अतिशय साधी माणसं दिसत होती. ती नीता खूप खुश होती. हे बाबांच्या डोळ्यातून हे सुटले नाही. बाबांनी समीर नीताच्या लग्नासाठी होकार दिला.
तुमच्या लग्नाबद्दल काही अपेक्षा, मानपान काही? सगळं आधीच भुलून घेऊ. बाबा, आम्हाला नीता आवडली आहे. आम्हाला मुलगी नाही. मुलगी तेवढी द्या. समीरचे बाबा. समीर, तुझ्या काही अपेक्षा? बाबा, कॉलेजनंतर मला लगेच जॉब लागला आहे. मला फक्त 6 महिन्यांचा वेळ द्या. घरदार सगळं नीटसेट झाले की लग्नाची तारीख काढावी. तोपर्यंत नीताला पुढे शिकायचं असेल, जॉब काही बघायचे असेल तर तिला पण वेळ मिळेल. मला फक्त नीताचा आनंद हवा आहे. समीर, त्या सगळ्यांचे बोलणे ऐकून बाबांना आपल्या मुलीवर गर्व वाटला. एक स्वाभिमानी मुलगा त्याने स्वतःसाठी निवडला होता. सगळं बोलणं आटोपत समीर नीताचे लग्न ठरले होते. दोन्ही घरात खूप आनंद पसरला होता. पण बाबा, अथर्वचं काय? नीता, मी बघतो, तू निश्चिंत राहा. बाबा, दुसऱ्या दिवशी अथर्वचा फोन आला. नीताला भेटायचं आहे. बाबांनी सांगितलं, हे लग्न आत्ता होणार नाही. तुम्ही यापुढे इकडे फोन करू नका. का? काय झालं? तुम्ही असं करू शकत नाही. अथर्व, काय झालंय हे तुम्ही स्वतःला विचारा. दुसऱ्याचा काही विचार आहे की नाही? किती त्रास देणार आम्हाला? लग्नाआधी तुम्ही सगळे असे वागत आहे तर लग्नानंतर माझी मुलगी कशी राहील तिकडे? आमचा निर्णय झालाय. आता हे लग्न होणार नाही. बाबांनी फोन ठेवून दिला. बऱ्याचदा असे खराब प्रवृत्तीचे लोक समाजात आहेत. या लोकांमुळे आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. त्याला विरोध करायला हवा. हुंडा देणे घेणे गुन्हा आहे. अशा लोकांना सपोर्ट केल्याने त्यांच्या धिटाई वाढत जाते. अशा लोकांना वेळेवर समज द्यायला हवी. एखाद्या निर्णयाने आपल्या कुटुंबाचं किंवा आपलं भलं होत असेल तर तो निर्णय घ्यायला उशीर करू नये. हुंडा पद्धती, देणे घेणे, मानपान ही आपल्या विवाह संस्थेला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे. रीतीभाती, हुंडा याचे मुलींच्या आई वडिलांवर खूप मोठे ओझं असते. याचे दुष्परिणाम किती भयानक होतात हे आपल्याला आपल्या समाजात आजूबाजूला न्यूजमधून समजूनच येते. बरं, हुंडा देऊनही आपली मुलगी दिल्या घरी सुखी राहीलच याची काही शाश्वती नाही आहे. हुंडा न दिल्यामुळे मुलींचा जीव घेतल्याही जातो आणि कधी कधी याला त्रास होऊन ती जीवही देते. कदाचित हे सुद्धा एक कारण असते. भ्रूण हत्येचे, मुलीला जन्म घेण्याआधीच मरण्याचे, हुंडा देण्याचे आणि घेणे दोन्हीही गुन्हा आहे. या प्रवृत्तीला सपोर्ट करणारे तेवढेच गुन्हेगार आहेत. अशा या खराब प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालणं, त्यांना वेळीच समज देणं खूप गरजेचं आहे. नाहीतर त्यांची धिटाही वाढतच जाते. मुलं नेहमी चूक असतात, त्यांची निवड चूक असते असे नाही. एकदा तरी त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार नक्कीच असावा. आपल्या परिवाराचे, आपल्या मुलांचे हित लक्षात घेत योग्य तो निर्णय वेळीच घ्यायला हवा. नाहीतर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही. स्टेटस, रुतबा, परंपरा ही जपण्यापेक्षा आपल्या परिवाराचे आपले भले होत असेल तर तो योग्य निर्णय घ्यायला उशीर करू नये. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर